नाउ लेट्स सी बडिंग. तर बडिंग आपण आधी पण बघितलेलं आहे. बड म्हणजेच काय, एक आउटग्रोथ. तर इथे फक्त आपल्याला काय बघायचंय, मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये बडिंग. तर इथे एक्झाम्पल आहे हायड्राचं. सो हायड्रा रिप्रोड्युसेस इटसेल्फ बाय द बडिंग मेथड. मग इथे काय होते, जो पॅरेंट हायड्रा आहे तो कम्प्लिटली ग्रो होतो, मॅच्युअर होतो, अँड आफ्टर सम टाइम द आउटग्रोथ डेव्हलप्स ऑन द सरफेस ऑफ द हायड्रा. हायड्राचा जो सरफेस आहे, बॉडी आहे, त्यावर एक आउटग्रोथ फॉर्म होते, त्यालाच आपण बर्ड म्हणतो. आणि देन हा जो बर्ड आहे तर हा ग्रॅज्युअली ग्रो व्हायला लागतो, मॅच्युअर व्हायला लागतो. आणि मग असा एक टाइम येतो की हा जो बर्ड आहे तो कम्प्लीट मॅच्युअर होतो आणि पॅरेंट बॉडी पासून सेपरेट होऊन जातो. तर याच प्रोसेसला आपण म्हणतो बडिंग. देन नेक्स्ट प्रोसेस इज व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. So vegetative propagation is the reproduction which is takes place with the help of plant parts. प्लांटचे जे पार्ट्स आहेत तर त्यांनी न्यू प्लांट फॉर्म होते, त्यालाच आपण म्हणतो व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. फॉर एक्झाम्पल रोजचं प्लांट आहे, गुलाबाचं झाड आहे. तर जे गुलाबाचं रोप आहे तर तुम्ही सीड टाकून लावता का? नाही लावत. त्याच्यासाठी सीड मिळतात का आपल्याला? नाही. आपण काय करतो, जे पण गुलाबाचं प्लांट आपल्याकडे आधी असेल तर त्याचीच एक स्टेम कट करतो आणि त्या स्टेमला सॉइलमध्ये सीड प्लांटेड करून टाकतो, लावून देतो. आणि नंतर ते जे स्टेम आहे तर ती एका कम्प्लीट न्यू प्लांटमध्ये ग्रो होते. म्हणजेच आपल्याला काय झालं, आपल्याकडे जे पहिले गुलाबाचं प्लांट होतं, रोजचं प्लांट होतं, ते आपलं पॅरेंट प्लांट आहे. आणि आपण जी स्टेम कट केली तो त्याचा पार्ट आहे. त्याच्यापासून एक नवीन आपल्याला प्लांट फॉर्म झालेलं दिसते. म्हणजेच इथे आपल्याला पॅरेंट पासून न्यू ऑर्गॅनिझम फॉर्म झालेला मिळाला. सो या प्रोसेसला आपण म्हणतो व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. व्हेन द प्लांट पार्ट फॉर्म्स अ न्यू इंडिव्हिज्युअल. जेव्हा प्लांटचा पार्ट जो आहे त्याच्यापासूनच एक नवीन प्लांट फॉर्म होते, इट इज व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. व्हेजिटेटिव्ह म्हणजेच प्लांट पार्ट, व्हेजिटेशन. सो इट इज अ प्लांट पार्ट. तर हे झालं स्टेमचं एक्झाम्पल. आणि तसेच एक्झाम्पल आहे रूट्सचं. तर रूट्स लाईक कॅरेट, रॅडिश, तर यांच्या सुद्धा पार्ट पासून आपण न्यू प्लांट जे आहे त्याला फॉर्म करू शकतो. सो हे झालं रूटचं एक्झाम्पल. तसंच लिव्ज. ब्रायोफायलम नावाचे एक प्लांट आहे, तर त्यामध्ये एक लार्ज लीफ असते आणि त्यावर छोटे छोटे लिव्ज आपल्याला ग्रो झालेले दिसतात, त्यांनाच बर्ड्स म्हणतात त्या प्लांटचे. तर हे जे छोटे छोटे लिव्स आहेत तर ते जर सॉइलमध्ये पडले आणि तिथे त्यांना चांगलं एन्व्हायरमेंट मिळालं तर ते सुद्धा न्यू प्लांटमध्ये ग्रो होतात. तर हे झालं लिव्हचं एक्झाम्पल. तर अशा प्रकारे प्लांटच्या प्रत्येक पार्ट पासून, स्टेम पासून, लिव्स पासून, रूट पासून आपल्याला एक न्यू प्लांट फॉर्म झालेलं दिसते. दिस इज व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन और व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. देन लास्ट टाइप इज स्पोर फॉर्मेशन. सो स्पोर फॉर्मेशन म्हणजेच काय, हे होते फंगीजमध्ये, लाईक मोल्ड्स. ब्रेडवर जे तुम्हाला ग्रीन कलरची लेअर फॉर्म झालेली दिसते, जेव्हा ब्रेड खूप दिवस आपण एखाद्या जागेवर ठेवून देतो मॉइस्ट प्लेसवर, तेव्हा त्याच्यावर तुम्हाला ग्रीन कलरची लेअर दिसते, बुरशी आपण त्याला म्हणतो. तर ही जी बुरशी आहे और फंगस आहे ती स्पोर फॉर्मेशनने स्वतःला रिप्रोड्यूस करते, न्यू ऑर्गॅनिझम त्यांचे फॉर्म करतात. ते कसे, आता बघा हे जे आहे हे स्ट्रक्चर आहे मोल्डचं, म्हणजे जी फंगस ब्रेडवर येते त्याला जर आपण मायक्रोस्कोप खाली बघितलं झूम करून तर आपल्याला त्याचं स्ट्रक्चर असं दिसते. यामध्ये एक स्ट्रक्चर आहे स्पोरेंजिया म्हणून. तर हे जे स्पोरेंजिया आहे याच्यामध्ये छोटे छोटे स्पोर्स असतात. स्पोर्स म्हणजे जसे की दाणे असतात आपले छोटे छोटे, तसे स्पोर आहेत. आणि हे जे स्पोर्स आहेत तर जेव्हा हे स्पोरेंजिया कंप्लीट ग्रो होते, फंगस पूर्ण ग्रो होते, मॅच्युअर होते, तेव्हा हे जे स्पोरेंजिया आहे तर हे ब्रेक होते. आणि जर हे स्पोर्स त्याच्यामधून बाहेर आले आणि एखाद्या ओलसर जागेवर पडले जिथं त्यांना फेवरेबल कंडिशन आहे तर तिथे त्यांच्यापासून न्यू फंगस फॉर्म होतो, म्हणजे हे कम्प्लीट फंगस फॉर्म होतो. मग परत हा जो फंगस आहे याला अजून चांगली कंडिशन मिळाली न्यू फंगसला, तर हे स्पोरेंजिया परत ब्रेक होतो, परत त्याच्यामधून खूप सारे स्पोर बाहेर येतात आणि खूप सारे मल्टिपल फंगस फॉर्म होतात. तर ही जी प्रोसेस आहे तर ही कशामुळे होत आहे, विथ द हेल्प ऑफ स्पोर, म्हणून याला म्हणतात स्पोर फॉर्मेशन. So the fungi like bread mold, they reproduces with the help of their spore.